रोजच्या सवयीप्रमाणे आजही सकाळी मालतीबाई उठल्या आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागल्या. ही त्यांची जुनी रुटीन होती. रोज सकाळी त्या स्वतःसाठी आणि त्यांच्या नवऱ्यासाठी चहा बनवायच्या आणि आवाज देत म्हणायच्या, "अहो, या, चहा तयार झाला आहे." त्यानंतर मालतीबाई आणि त्यांचा नवरा ते दोघेही बाल्कनीत बसून चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत असायचे. पण आज त्यांनी फक्त 1 कप चहा बनवला. चहा घेऊन मालतीबाई बाल्कनीत जात असतानाच त्यांचे लक्ष समोरच्या भिंतीवर टांगलेल्या श्यामलालजींच्या फोटोकडे गेले. फोटोला चढवलेला हार पाहून त्यांच्या छातीत कळ आली. तो हार 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची शांत आठवण होती, जिच्यामुळे मालतीबाई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्या अश्रूंमध्ये दडलेल्या दुःखाचा डोंगर कुणालाही समजून घेता येणार नाही. फोटोकडे पाहत त्या हलक्याच आवाजात म्हणाल्या की किती काळजी घेत होतात तुम्ही माझी. माझ्या प्रत्येक गरजा पूर्ण करत होतात. मग का मला एकटं सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलात? मालतीबाई एका सरकारी शाळेतून निवृत्त झालेल्या होत्या. त्या 63 वर्षांच्या झाल्या होत्या. नोकरीदरम्यान त्या नेहमी विचार करायच्या की निवृत्तीनंतर आम्ही दोघंही मुलांसोबत सुखी आनंदात जगू. निवृत्ती ही फक्त नोकरीचीच असेल, आयुष्याची नाही, असे त्यांचे विचार होते. पण कोणाला माहीत होतं की आयुष्य त्यांना पुढे असा कठीण काळ दाखवणार आहे. वयाच्या या टप्प्यावर त्या एकदम एकट्या झाल्या होत्या. आता या वयात त्यांना कोणाचाच आधार नव्हता. ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती ते तर त्यांच्या आईवडिलांना विसरून आपापल्या नवीन जगात रमले होते. मालतीबाईंच्या आयुष्यात एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. एक दुःख जे फक्त त्यांनाच जाणवत होतं. खुर्चीवरती बसल्या बसल्या त्यांना झोप लागली आणि जुन्या आठवणींनी त्यांना वेढले. एवढ्या मोठ्या घरात एक काळ असा होता की घरचा प्रत्येक कोपरा त्यांच्या भरलेल्या कुटुंबाच्या आनंदाने आणि हसण्याच्या आवाजाने भरलेला असायचा. श्यामलालजी बाहेरून घरी परतायचे तेव्हा दुरूनच मालतीबाईंना हाक मारायचे. ते म्हणायचे की सुमितची आई, कुठे आहेस? 1 ग्लास पाणी आणून दे ना. मालतीबाई स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास आणत म्हणायच्या, "हे घ्या अमितचे बाबा." आता दोघंही हसून दाद देत असत. हे संबोधन त्यांच्या प्रेमळ टोमण्यांचे प्रतीक होते. मालतीबाई सुमितचा जरा जास्त लाड करायच्या म्हणून श्यामलालजी त्यांना सुमितची आई म्हणायचे. तर श्यामलालजींचे अमितवर विशेष प्रेम असल्याने मालतीबाई त्यांना अमितचे बाबा म्हणायच्या. खरं तर त्यांच्या दोन्ही मुलांवर त्यांचं तितकंच प्रेम होतं, पण एकमेकांना चिडवण्यात जी मजा होती ती वेगळीच. अमित आणि सुमितमध्ये केवळ 3 वर्षांचं अंतर होतं. त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले, चांगलं संगोपन केलं. आता त्यांचं एकच कर्तव्य शिल्लक होतं, त्यांचं लग्न करून देणे आणि त्यांचे घर बसवणे. श्यामलालजींचं पण एक स्वप्न होतं की त्यांचा मोठा मुलगा अमित त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारेल. पण अमितला त्या व्यवसायात फारसा रस नव्हता. त्याला परदेशात जायचं होतं. परदेशात जाऊन चांगली नोकरी करायची होती. त्यासाठी तो चांगल्या नोकरीची संधी शोधत होता, जी त्याच्या उज्ज्वल भविष्याची आणि यशस्वी आयुष्याची हमी देईल. एके दिवशी अमितने आपल्या वडिलांसमोर त्याची ही इच्छा व्यक्त केली. हे ऐकताच श्यामलालजी अस्वस्थ झाले. ते म्हणाले, "पण बाळा, मग आपली दुकान कोण सांभाळणार? मी तर विचार केला होता की मुलं मोठी होतील, त्यांच्यामुळे आपल्या व्यवसायाला भरभराट मिळेल." ते पुढे म्हणाले, "आणि नोकरी म्हणजे फक्त महिन्याला काही हजार रुपये मिळतील, पण आपला व्यापार वाढवलास तर आपण महिन्याला लाखोंची कमाई करू शकतो." अमित शांतपणे म्हणाला, "बाबा, जर तुम्हाला मला आपल्या व्यवसायात टाकायचंच होतं तर आम्हाला इतकं शिकवण्याची, घडवायची गरज काय होती?" हे ऐकताच श्यामलालजी गप्प झाले. त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले. त्यांना आपल्या मुलांच्या स्वप्नांचा आदर ठेवायचा होता, पण आपल्या व्यवसायाच्या भविष्याबद्दलची काळजीही होती. अशा द्विधा मनस्थितीत श्यामलालजी अस्वस्थ झाले होते आणि त्यांचा गोंधळ उडालेला दिसू लागला. त्यांचा मुलगा पुढे म्हणाला, "जिथं दुकान सांभाळायचा प्रश्न आहे ते काम तर कोणीही अशिक्षित व्यक्ती करू शकतो. तुम्ही तुमच्या हाताखाली एक माणूस ठेवून घ्या बाबा. मी ठरवलंय
की मी आता परदेशात जाऊन चांगली नोकरी मिळवून तेथे स्थायिक होईन. माझं म्हणणं समजून घ्या, हे अमितने ठामपणे सांगितलं होतं. श्यामलालजींनीही शांतपणे प्रत्युत्तर दिलं, बाळा, शिक्षण घेतलं जातं ते केवळ नोकरीसाठी नाही, तर आयुष्य अधिक व्यवस्थित आणि प्रगती करण्यासाठी, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात सुधारणा करण्यासाठी. आपला व्यापार सांभाळणं अशिक्षित लोकांचं काम नाही आणि तसंच शिक्षण फक्त नोकरीसाठी असतं असंही नाही. व्यापार चालवण्यासाठी मजूर आहेतच, पण मी तुला फक्त हिशोब सांभाळायला सांगतोय. आणि बाळा, जर हा व्यापार तुला आवडत नसेल तर दुसरं काहीतरी सुरू कर. जर तुला व्यवसाय करायचाच नसेल तर नोकरी करण्यास मलाही काही हरकत नाही, पण कमीत कमी आपल्या देशात तर राहा. आपल्या आईवडिलांच्या डोळ्यासमोर तर राहशील. श्यामलालजींनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण अमित काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने तुटक उत्तर दिलं, बाबा, माझी स्वप्न मोठी आहेत. त्यासाठी मला परदेशच गाठावं लागणार आहे. इथं राहून माझ्या क्षमतांचा उपयोग होणार नाही. तेव्हा सुमितने हस्तक्षेप करत म्हटलं, अरे दादा, हे तू काय बोलत आहेस? ज्यांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, त्यांचं सगळं आयुष्य आपल्यासाठी समर्पित केलं, त्यांना सोडून जाण्याचा विचार तू कसा करू शकतोस? अमितने त्याच्या बोलण्याचाच उपहास केला. सुमित, तुला तर आई वडिलांचे बोट धरून चालायची सवय आहे. तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस. तू बघ, जग किती पुढं गेलंय आणि तू मात्र त्या जुन्या विचारांच्या चौकटीत अडकून आहेस. पण मी तुझ्यासारखा नाही. मी स्वतंत्र आहे. मला आयुष्यात मोठं व्हायचंय. अमित कोणाचंही काही ऐकायला तयार नव्हता. अखेर आईवडिलांनाही गप्प राहणं पसंत केलं. खूप प्रयत्नानंतर अमितने शेवटी विजा मिळवला आणि मग एक दिवस विमानात बसून अमेरिकेला निघून गेला. डॉलरच्या जगमगाटात त्याला आपल्या वृद्ध आईवडिलांची आठवण सुद्धा झाली नाही. या त्यांच्या गरजा कधी जाणवल्या नाही, ना आपल्या जबाबदारीचं भान राहिलं. तो स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावत होता. मुलगा अशा प्रकारे परदेशात निघून गेल्यामुळे मालतीबाईंना खूप दुःख झालं. त्यावर श्यामलालजी विचारमग्न होऊन म्हणाले, काही हरकत नाही मालती. आजकालची पिढी आपल्या मर्जीने जीवन जगण्याची इच्छा ठेवतात. त्यावर मालतीजी म्हणतात, पण आई वडील तर आपल्या मुलांसाठी आयुष्यभर झटत असतात. जन्मल्यापासून ते त्यांना मोठं करण्यापर्यंत त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतात. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग का म्हणून मुलं केवळ स्वतःच्या भविष्याबद्दल आणि इच्छांबद्दलच विचार करतात. आई वडिलांचे दुःख आणि त्यांची गरज का त्यांना कळत नाही? हे सांगताना मालतीबाईंचा आवाज अश्रूंनी ओलसर झाला. श्यामलालजींनी त्यांना समजावत म्हटलं, मालती, काळजी करू नकोस. आजकालची पिढी स्वतःच्या पद्धतीने जगायचं ठरवते. आपण आपलं कर्तव्य निभावलंय. अमितला त्याच्या मनासारखं जगू दे. हे सर्व बोलत असताना श्यामलालजी आतून खूप खचलेले असतात, पण आपल्या बायकोला त्रास होऊ नये म्हणून ते हे सर्व बोलत होते. ते पुढे म्हणतात, अमित गेला तर काय झालं? आपल्याकडे आपला सुमित आहे ना. सुमित लहानपणापासूनच शांत आणि लाजाळू स्वभावाचा होता. मोठ्या भावाच्या अगदी उलट. त्याला अजूनही आईवडिलांच्या आधाराने चालायची सवय होती. अमितच्या परदेशात गेल्यानंतर श्यामलालजी आणि मालतीबाईंना सुमितकडून खूप काही अपेक्षा होत्या. कमीत कमी तो अमितसारखा नव्हता. जेव्हा अमित गेला तेव्हा सुमितने आपल्या आईवडिलांना घट्ट मिठी मारत म्हटलं होतं की, आई बाबा, मला जगातील सर्व संपत्ती, सोनं चांदी जरी मिळाली तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. त्याच्या या शब्दांनी त्यांचे मन शांत झाले होते. या शब्दांमुळे त्यांनी स्वतःला सावरलं होतं. पण नियतीने वेगळाच खेळ खेळला. सुमितच्या आयुष्यात सौम्य आली. सौम्य अतिशय देखणी होती. तिच्या सौंदर्याने सुमित तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसला होता. सौम्या अशी मुलगी होती जिला अशाच व्यक्तीची गरज होती, ज्याचं स्वतःचं मत नसेल आणि ज्याला स्वतःच्या इच्छेनुसार वागवू शकेल. सुमित लग्नासाठी परफेक्ट मटेरियल होता. सौम्याचं मत होतं की जर नवरा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारा असेल तर बायको अधिक आनंदी राहते. सुमित तिच्या रूपाच्या मोहात इतका गुंतलेला होता की त्याला आपल्या आईवडिलांची आठवणही राहिली नाही.
सौम्य त्याचं जग बनली आणि त्याच्या वर्तनात अचानक बदल झाला होता. त्याचे कामात मन लागत नव्हते. बाहेरून जेवण करून येऊ लागला आणि घरी उशिरा यायला लागला होता. मालतीबाईंना हळूहळू जाणवलं होतं की सुमित वेगळा वागू लागला आहे आणि त्याच्यामध्ये बदल झाला आहे. सौम्या श्रीमंत आणि मॉडर्न कुटुंबातील मुलगी होती. 2 भावांच्या मध्ये ती एकुलती एक बहीण होती आणि तिच्या वडिलांचीही ती खूप लाडकी होती. तिच्या लहानपणीच तिच्या आईचं निधन झालं होतं आणि तिच्या वडिलांनी तिला खूप प्रेमाने आणि लाडात वाढवलं होतं. तिच्या वडिलांचा कोट्यावधीचा व्यवसाय होता, ज्याच्या शाखा अनेक शहरांमध्ये पसरलेल्या होत्या. त्यांच्या तुलनेत सुमितच्या वडिलांचा व्यवसाय अगदी छोटा होता. कॉलेजमधील अर्ध्याहून अधिक मुलं सौम्याच्या रूपावर मोहित होते. अशा परिस्थितीत सौम्या सुमितला मिळाली. त्यामुळे सुमितलाही वाटायचं की तिने त्याच्यावर फार मोठे उपकार केले आहेत. एके दिवशी रोजच्यासारखं कॅन्टीनमध्ये बसून कोल्ड्रिंक्स पिताना सौम्याने सुमितला विचारलं, सुमित, तुझे आई वडील आमच्या घरी कधी येणार आहेत? माझ्या बाबांना तुझ्या कुटुंबियांना भेटायचं आहे. सुमित जरा गोंधळून म्हणाला, पण सौम्या, तुझ्या बाबांना माझ्या आई वडिलांना का भेटायचं आहे? मला भेटून त्यांना आनंद झाला नाही का? हे ऐकताच सौम्या चिडून म्हणाली, सुमित, तू खूप भोळा आहेस की मूर्ख? जर त्यांना तुझ्याशी भेटून आनंद झाला नसता तर ते तुझ्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा का व्यक्त करतील? त्यांना आपल्या लग्नाच्या विषयावर बोलायचं आहे आणि अशा गोष्टी तर घरचे मोठे लोकच ठरवतात ना. तू असं कर, या रविवारी तुझ्या आईवडिलांना आमच्या घरी पाठव. त्यानंतर माझे बाबा परदेशी जाणार आहेत आणि मला वाटतं त्याआधीच आपल्या लग्नाची तारीख निश्चित व्हायला हवी, नाहीतर ही गोष्ट कितीतरी महिने लांबेल. सुमित थोडा हवालदिल झाला आणि म्हणाला, सौम्या, मी अजूनपर्यंत माझ्या आईवडिलांशी याबाबत काहीच बोललेलो नाही. सौम्या वैतागून म्हणाली, अरे मग त्यांच्याशी बोल ना. माझ्याबद्दल तुला मी कुठे कमी वाटत आहे का, जो तू माझ्याबद्दल बोलायलाही घाबरतोयस? सुमित गडबडून म्हणाला, सौम्या, मी असं कधी म्हणलो? मला फक्त थोडी भीती वाटते. स्वतःचं लग्न ठरवायची गोष्ट स्वतःच कशी बोलायची असं मला वाटतं. सौम्याला रागानेच म्हणाली, एक गोष्ट सांग, तुझे आई वडील तुला अजूनही लहान मूल समजतात का, की तूच स्वतःला मूल समजून बसलास? मला सांग, तू सांगणार नसशील तर मीच जाऊन त्यांच्याशी बोलते. सुमित आता संभ्रमात पडला होता. सौम्याच्या दबावाखाली त्याला काय करावं हे समजत नव्हतं. त्याला सौम्याच्या अपेक्षांवर खरं उतरायची इच्छा होती, पण त्याच वेळेस त्याच्या आईवडिलांशी बोलण्याचा विचार त्याला अधिक अस्वस्थ करत होता. सुमित घाबरून म्हणाला, अरे नाही सौम्या, तसं काही करू नकोस. जर तू असं काही केलंस तर माझे आई वडील कोणतीही चर्चा न करता या नात्याला नकार देतील. हे ऐकून सौम्या आश्चर्याने म्हणाली, असं का? इतक्या छोट्या गोष्टीवर नकार का देतील? तुमच्या कुटुंबात मुलींना आपलं मानण्याचा अधिकार नाही का? त्यांना स्वतःची इच्छा व्यक्त करण्याची मुभा नाही का? सौम्याचं बोलणं ऐकून सुमित गोंधळून गेला. तो विचार करू लागला की सौम्याला कसं समजवायचं. तो म्हणाला, तसं नाही आहे सौम्या, पण आमच्या कुटुंबात अशा मुलींपासून थोडं लांब राहण्याचा विचार केला जातो, ज्या स्वतःहून होणाऱ्या सासरी जाऊन त्यांच्या नात्याबद्दल बोलतात. लग्नासारख्या गोष्टी जरा संयम आणि पद्धतशीर रीतीने घडायला हव्यात ना सौम्या? वैतागूनच म्हणाली, अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुमचं कुटुंब जुन्या विचारांचं आणि जुन्या पद्धतीने चालणारं आहे का? तो म्हणाला, असं काही नाहीये सौम्या. ते इतकेही जुनाट विचारांचे नाहीत की ते माझ्या पसंतीला महत्त्व देणार नाहीत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. सौम्या थोडी कठोरपणेच म्हणाली, सुमित, लग्नाआधीच हे स्पष्ट झालं तर चांगलं आहे, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही. मी अशा बंदिस्त वातावरणात कधीच राहू शकत नाही. हे ऐकून सुमित चकित झाला. त्याला काहीही करून सौम्याला गमवायचं नव्हतं. तो म्हणतो, तुला नेमकं काय म्हणायचंय? सौम्या, सुमित, तुला ठाऊक आहे, मी अत्यंत स्वतंत्र विचारांची आणि आधुनिक मुलगी आहे. माझ्या बाबांनी मला कधीच बंधनं घातली नाहीत. माझे भाऊ सुद्धा त्यांच्या मर्जीनुसार वागतात.
माझ्या वडिलांनी आमच्यावरती कधीच बंधनं घातली नाहीत. इतकंच काय, माझे बाबाही क्लबला जातात आणि मित्रांसोबत कधी कधी दारूही पितात. अशा खुल्या वातावरणातून निघून तुझ्या बंदिस्त वातावरणात असलेल्या विचारांच्या घरात, त्या ताणलेल्या वातावरणात मी कसं राहणार? तुला माहीत आहे ना, मी अशा ठिकाणी राहू शकत नाही. सुमित म्हणाला, सौम्य तू काय म्हणतेस हे मला कळत नाही. तुला ठाऊक आहे ना की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. सौम्य तू तर लग्नालाच नकार देत आहेस. त्याच्या आवाजात दुःख स्पष्ट जाणवत होतं. सौम्य जरा शांत राहिली, पण तिच्या चेहऱ्यावर तिच्या निर्णयाचा ठामपणा दिसत होता. सुमित आतून घुसमटून गेला होता. त्याला हेही कळत नव्हतं की त्याने कुटुंबाची बाजू घ्यावी की सौम्याची इच्छा पूर्ण करावी. सुमितची ही गोष्ट ऐकून सौम्य म्हणाली, अरे नाही सुमित, मी तुला लग्नाला नाही म्हणत नाहीये. मी फक्त तुझ्या आईवडिलांसोबत राहायला नकार देत आहे. माझा साधा अर्थ एवढाच की लग्नानंतर आपण स्वतः स्वतंत्रपणे राहू. सुमित या गोष्टीने अधिकच गोंधळून गेला. तो म्हणाला की नाही सौम्य, मी माझ्या आईवडिलांना सोडून कसा राहू शकतो? सौम्य थोड्या रागवलेल्या स्वरातच म्हणाली, सुमित तू असं बोलतोयस जणू तुझे आईवडील लहान मुलांसारखे आहेत, जे तुझ्याशिवाय राहूच शकत नाहीत. जर तुझा मोठा भाऊ त्यांना सोडून जाऊ शकतो, तर तुझ्या जाण्याने कोणता मोठा प्रश्न निर्माण होईल? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाबांनी निर्णय घेतलाय की कंपनीची अमेरिकेतील शाखा ते तुझ्या हवाली करतील. आपण तेथे जाऊन राहूया. निर्णय आपल्या भल्यासाठीच त्यांनी घेतला आहे. सुमितने चिंताग्रस्त स्वरात उत्तर दिलं, पण सौम्या, माझ्या आईवडिलांच्या प्रती माझी काही जबाबदारी नाही का? मी परदेशी गेलो तर ते दोघं एकटे पडतील. सौम्या शांतपणे पण ठामपणे म्हणाली, अरे ते एकटे का राहतील? त्यांना इथे आपली नातीगोती आहेतच की. सर्वांशी संबंध ठेवतीलच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आईवडिलांनी त्यांना स्वतःच्या निर्णयानुसार जगू दिलं पाहिजे. आपण त्यांच्यासोबत राहून स्वतःला मागे ठेवणे योग्य नाही. सौम्याच्या या ठाम विचारांनी सुमित थोडा हलका झाला. त्याला वाटू लागलं की सौम्या म्हणते त्यात काही चुकीचं नाही. ती फक्त आपलं भविष्य अधिक चांगलं बनवण्यासाठीच बोलत आहे. त्या रात्री सुमित घरी परतला तेव्हा त्याने सगळी हिंमत एकवटून आपल्या आईवडिलांशी सौम्याबद्दल चर्चा केली आणि त्याचबरोबर सौम्याचे विचार आणि तिच्या वडिलांच्या अमेरिकेतल्या व्यवसायाबद्दलचा प्रस्तावही सांगितला. सुमितच्या तोंडून हे ऐकताच मालतीबाई आणि श्यामलालजी अवाक झाले. त्यांना आपल्या लहानग्या मुलाकडून अशा गोष्टींची अपेक्षा नव्हती. श्यामलालजी थकलेल्या आवाजात म्हणाले, सुमित तुझं काय म्हणणं आहे? तूही आम्हाला सोडून जाऊ इच्छितो का? सुमितने खाली मान घालून हळू आवाजात उत्तर दिलं, हो बाबा, मला सौम्याबरोबर अमेरिकेला जाऊन तिच्या बाबांचा व्यवसाय सांभाळायचा आहे. हे ऐकून घरात एक गडद शांतता पसरली. मालतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्या मनोमन विचार करत होत्या की त्यांच्या लहानग्या मुलानेही असा निर्णय घ्यावा हे कधीही अपेक्षित नव्हतं. गंभीर श्वास घेत श्यामलालजी म्हणाले, सुमित बाळा, तूच जाऊ शकतोस, आम्ही तुला अडवणार नाही. मालतीबाईंनी डोळे भरून नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, हे काय म्हणताय तुम्ही? श्यामलालजी हळू आवाजात म्हणाले, बरोबरच आहे ना. चिमण्या जशा मोठ्या झाल्यावर त्यांना घरट्यात राहायला आवडत नाही, तसेच आपली मुलंही इच्छा ठेवत आहेत. ते फक्त स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ इच्छितात. घरट्यात ते फक्त तेव्हाच राहतात जोपर्यंत उडू शकत नाहीत. आपलं पिल्लूही मोठं झालंय. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हे ऐकून सुमित आनंदित झाला. त्याने ताबडतोब सौम्याला फोन करून ही गोष्ट सांगितली. काही दिवसातच त्याने सौम्याशी लग्न केले. सौम्या सुमितची बायको बनून सासरी आली, पण ते फक्त रीत म्हणून. काही दिवसांनी ती परत माहेरी गेली, मात्र एकटी नाही, सुमितलाही सोबत घेऊन गेली. या सर्व घटनेमुळे थोड्याच दिवसात श्यामलालजींची तब्येत खूप खराब होऊ लागली. दुकान सांभाळणं आता त्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं होतं. त्यामुळे त्यांनी ते दुकानही विकून टाकलं. नंतर सुमितही सौम्या आणि तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेला शिफ्ट झाला. मालतीबाई आणि श्यामलालजींच्या आयुष्यातील शेवटची आशाही मावळली होती. त्यांनी मुलांच्या वागणुकीला मनावर घेतलं होतं.
मनात साचलेलं दुःख त्यांना आतून पोखरत होतं. कधी काळी हसल्या चेहऱ्यांनी भरलेलं गजबजलेलं त्यांचं घर आता सुनं सुनं वाटत होतं. मोठमोठे हॉल, लांबट वरांडे, सुंदर खिडक्या आणि झरोके आता त्यांना जणू खायला उठत होते. घराची शोभा तिथे राहणाऱ्या लोकांमुळेच असते, अन्यथा ते इट आणि दगडांचं भकास ठिकाण वाटतं. ते दोघं नवरा बायको आता एकमेकांशी बोलून मन हलकं करत असायचे. पण बोलण्याच्या ओघात पुन्हा भूतकाळ आठवायचा. पुन्हा पुन्हा मुलांच्या आणि त्यांच्या गोष्टी काढत आठवणींच्या समुद्रात बुडून शेवटी अश्रूंनी आपलं मन हलकं करत होते. त्यांनी खूप प्रयत्न केला की मुलांच्या आठवणींनी स्वतःला त्रास होऊ देणार नाही, पण त्या आठवणी टाळूनही दुःख टाळता आलं नाही. त्या आठवणींनी त्यांना आतून उद्ध्वस्त करून ठेवलं होतं. सवयी एकदा पक्क्या झाल्या की त्या सोडणं फार अवघड होतं. मालतीबाई बहुतांश वेळ स्वतःला घरकामात व्यस्त ठेवत होत्या आणि श्यामलालजी दिवसभर पेपर वाचून वेळ घालवत होते. अधूनमधून ते मालतीबाईंना बातम्याही सांगत राहायचे. दोघं एकमेकांच्या साथीने दिवस काढत होते. एका दिवशी अंगणात बसून श्यामलालजी सौम्य उन्हाचा आस्वाद घेत पेपर वाचत होते, तर मालतीबाई स्वयंपाकघरात भाजी करत होत्या. काम करता करता मालतीबाईंनी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आवाज दिला, "काय हो, आज काही बातम्या नाहीत का सांगायला?" परंतु श्यामलालजींनी काहीच उत्तर दिलं नाही. ते असं वाटत होतं की ते शांतपणे पेपर वाचण्यात मग्न आहेत. काही वेळ गेला तरी त्यांनी काहीही बोलले नाहीत. मालतीबाईंना त्यांचं वागणं थोडं विचित्र वाटलं, म्हणून त्या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. बाहेर आल्यावर पाहतात तर पेपर खाली पडलेला होता आणि श्यामलालजी खुर्चीत डोकं मागे टेकून आकाशाकडे पाहत होते. मालतीबाईंच्या मनात शंका आली. त्या जवळ गेल्या आणि त्यांनी श्यामलालजींना हलवून पाहिलं, पण त्यांच्या गळ्याला झुकता आलं होतं. त्यांचं शरीर निष्प्राण झालं होतं. हे पाहताच मालतीबाईंच्या तोंडून एक हृदयविदारक किंकाळी बाहेर निघाली आणि त्या मोठमोठ्यांनी रडू लागल्या. थोड्याच वेळात शेजारी आणि नातेवाईक गोळा झाले. श्यामलालजींच्या मुलांना फोन करून त्यांची बातमी कळवण्यात आली होती. दोन्ही मुलांनी फोनवरच दुःख व्यक्त केलं, पण सांगितलं की त्यांना वेळ लागेल, त्यामुळे त्यांना वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता येणार नाही. त्यांनी सांगितलं की वडिलांचे अंत्यसंस्कार त्यांच्या अनुपस्थितीतच करावे. मुलं आधीच त्यांना विसरून बसली होती, पण नवऱ्याच्या निधनानंतर मालतीबाई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. वरून नातेवाईकांचे शब्द जणू त्यांच्या मनावर घाव घालत होते. नातेवाईकांपैकी एक महिला म्हणाली, "आईबाप जीवाचा आटापिटा करून मुलांना मोठं करतात. त्यांचं सारं आयुष्य त्यांच्या मुलांसाठी घालवतात. प्रत्येक कष्ट स्वतः सहन करतात, पण आपल्या मुलांवर संकट येऊ देत नाहीत. याची काळजी घेतात. आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते आपल्या आईवडिलांनाच विसरून जातात. ज्या आईवडिलांच्या वृद्धापकाळाचा आधार मानले पाहिजे तेच मुलांच्या जीवनात कुठेच दिसत नाहीत. त्यांना फक्त आपलं सुख आणि आपली बायको आणि आपलं मुलंच महत्त्वाची वाटतात." शेजारी बसलेल्या एका महिलेने हळहळत म्हटलं, "आजकाल मुलांसाठी सर्व काही पैसाच आहे. नात्यांचेही पैशाने स्थान घेतले आहे. मर्यादा तुटत असेल तर तुटू दे." तिच्या या शब्दांना इतर महिलाही अनुमोदन देत होत्या. सगळ्यांच्या मध्ये गप्प बसलेल्या मालतीबाई फक्त स्तब्ध नजर लावून बसल्या होत्या. हळूहळू दिवस निघून गेले. सगळे नातेवाईकही त्यांच्या घरी निघून गेले. मालतीबाई मात्र एकट्याच राहिल्या होत्या. अजूनही त्या दुःखातून सावरू शकल्या नव्हत्या. या घटनेला 20 दिवस झाले होते. आपला नवरा श्यामलालजींच्या आराम खुर्चीवर बसून मालतीबाई चहा प्यायला बसल्या होत्या. नवऱ्याची आठवण येताच त्यांचे डोळे पुन्हा पाणावले. त्या खूप वेळ तशाच बसून राहिल्या. दुपारचे 2 वाजले तरी त्यांनी अजून काही खाल्लं नव्हतं. चहाही तसाच ठेवला होता. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. मालतीबाईंनी स्वतःला सावरलं आणि आपली अस्ताव्यस्त अवस्था सुधारली आणि डोळ्यातले अश्रू पुसत दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर त्यांना समोर त्यांची बालपणीची सखी रेखा उभी दिसली. रेखाला पाहताच मालतीबाईंना त्यांच्या आत जखडलेली पीडा अचानक उफाळून आली आणि त्या रेखाच्या गळ्यात पडून हुमसून रडू लागल्या. "पाहिलंस ना रेखा, मला सोडून कुठे गेले माझे श्यामलाल.
मालतीबाईंनी ओक्साबोक्शी रडत सांगितलं. आपल्या सख्ख्या मैत्रिणीची अशी अवस्था पाहून रेखालाही गहिवरून गेली. ती म्हणाली की मालती, मला आजच या सगळ्या गोष्टींबद्दल कळालं. तुझ्या समोर राहणाऱ्या मिसेस शर्मा बाजारात भेटल्या होत्या. त्यांनीच मला ही बातमी सांगितली. हे ऐकून मी स्वस्थ बसू शकले नाही. मालती, मी तुझ्याशी भेटायला ताबडतोब येथे निघून आले, रेखाने सांगितले. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मालतीबाई चहा बनवण्यासाठी उठल्या. पण अचानक अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या पडू लागल्या. रेखाने त्यांना ताबडतोब सावरलं. मालती, तुझी तब्येत ठीक नाही वाटत आहे. मी डॉक्टरांना बोलावते, रेखाने काळजीने म्हटलं. मालतीबाई म्हणाल्या, नको रेखा, काही झालं नाहीये मला. फक्त मी आज काही खाल्लेलं नाही म्हणून जरा अशक्तपणा जाणवत आहे. म्हणजे तू अजूनही उपाशी आहेस? रेखाने आश्चर्याने विचारलं. ती पटकन स्वयंपाकघरात गेली आणि आपल्या सखीच्या खाण्यासाठी काहीतरी बनवून घेऊन आली. पहा मालती, अश्रू ढाळून काहीही साध्य होणार नाही. तुला तुझी हिंमत ठेवावी लागेल. तुझी अशी अवस्था पाहून तुझे श्यामलालजीही सुखी होऊ शकत नाही, रेखाने समजावत म्हटलं. कशी ठेवू हिंमत रेखा? मालतीबाईंनी दबकत विचारलं. माझी दोन्ही मुलं आधीच आम्हाला सोडून परदेशी निघून गेले. आता माझा नवरा देखील मला सोडून गेला. या वयाच्या टप्प्यावर एवढ्या मोठ्या आणि सुनसान घरात प्रत्येक क्षण शतकासारखा वाटतोय. अशा प्रकारे जगणंही मुश्किल झालंय. आता तर श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय, असं म्हणत त्या पुन्हा रडू लागल्या. रेखा म्हणाली, मालती, संकटही सोपी होतात जर आपल्या विचारांमध्ये ताकद असेल तर. अपेक्षा सोडून दे आणि स्वतःच्या बळावर जगायला शिक. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार माणसाला अधिक कमजोर करतो. म्हणून फक्त वर्तमानाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर आणि सर्व चिंता देवावर सोपव. माझंच उदाहरण घे ना. 15 वर्षांपूर्वीच माझा नवरा देवाघरी गेला. नोकरी करून मोठ्या परिश्रमाने माझ्या एकुलता एक मुलाला वाढवलं. त्याचं लग्न धूमधडाक्यात केलं. वाटलं की आता थोडा आराम मिळेल. घर अंगण गजबजून जाईल. घरात राहून नातवंडाला खेळवीन, त्यांना चांगले संस्कार देईल. पण सारं स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालं जेव्हा माझ्या सुनेने मला स्पष्ट शब्दात सांगितलं की तिचं माझ्यासोबत राहणं शक्य नाही. तेव्हा माझ्या मुलानेही तिच्या म्हणण्यानुसार स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही आपलं स्वतंत्र घर बनवून मला एकटीला सोडून निघून गेले. एकुलता एक मुलगाही अशा प्रकारे दुरावल्यानंतर माझं मन खूप कोसळलं होतं. पण मी स्वतःला त्यातून सावरलं आणि देवाचा धीर घेत जगणं सुरू ठेवलं. पण मी माझी हिंमत हारली नाही आणि स्वतःला कधीच तुटूही दिलं नाही. रेखा पुढे म्हणाली की घरी राहून मी मुलांना शिकवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याने 4 पैसे मिळतात, वेळही चांगला जातो आणि मनही स्वस्थ राहतं. रेखाच्या या बोलण्याने मालतीबाई खूपच प्रभावित झाल्या. खरंच रेखा, धैर्य आणि सकारात्मकता कौतुकास्पद होती. तिचं उदाहरण पाहून मालतीबाईंना जाणवलं की माणसाचं वय नाही तर त्याचा आत्मविश्वास आणि जिद्द महत्त्वाची असते. ठीक आहे मालती, आता मी निघते. उद्या पुन्हा भेटायला येईन, असं म्हणत रेखा आपल्या घरी निघून गेली. पण मालती, तिच्या बोलण्याचे शब्द मालतीबाईंच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत राहिले. त्या बऱ्याच वेळ विचार करत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या प्रकाशाने मालतीबाई जाग्या झाल्या. खिडकीतून पडणारी सूर्याची किरणं त्यांना जणू म्हणत होत्या की मी तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी मालतीबाईंनी अतीत विसरून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तेथे अमेरिकेमध्ये सुमित आपल्या सासरे आणि मेहुण्यासोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत होता. मात्र सौम्याचे भाऊ सुमितच्या उपस्थितीमुळे आनंदी नव्हते. सुमितच्या येण्याने त्यांना वाटू लागलं की त्यांच्या महत्त्वाला कमी केलं जात आहे. शिवाय व्यवसायाचा एक भागीदार वाढल्याने त्यांच्या मनात असंतोष होता. पण आपल्या वडिलांच्या धाकामुळे ते त्याला थेट काहीच बोलत नव्हते. फक्त मनातच कुचंबणा करत होते. हळूहळू वेळ सरत होता आणि सुमितलाही आपल्या मेहुण्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. तरीही सगळं समजूनही तो अनभिज्ञ असल्याचं भासवत होता. दुसरीकडे अमेरिकेत आल्यावर सौम्याला जणू पंखच फुटले होते.
ती आपला पूर्ण वेळ ब्युटी पार्लर, पार्ट्या आणि खरेदीत घालवत होती. पैशांची उधळपट्टी करण्यात ती कोणतीही कसर सोडत नव्हती. एक दिवस सौम्याच्या वडिलांनी दारू पिऊन गाडी चालवली आणि दुर्दैवाने त्यांची गाडी अपघाताला सामोरे गेली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सौम्याच्या भावांच्या डोळ्यात आधी सुमित खुपत होता आणि आता तर त्यांचा असंतोष आणखी वाढला. त्यांना त्यांची बहीण आणि तिचा नवरा त्यांच्यासोबत राहत आहे हे बिलकुल आवडत नव्हतं. सौम्याच्या भावांनी वडिलांच्या निधनानंतर तिला तिच्या हक्काची संपत्ती दिली आणि तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की तिने आणि सुमितने हे घर सोडून निघून जावं. सौम्या कधीच या प्रकारच्या परिस्थितीत राहिलेली नव्हती. तिने आयुष्यभर फक्त ऐशोआरामच पाहिलेले होते. परिश्रमाची तिला कधीच जाण आणि महत्त्व नव्हतं. तिला फक्त हवं ते मिळवण्याची सवय होती. पण आता परिस्थिती एकदम बदलली होती. वडिलांच्या निधनानंतर भाऊजाईचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. त्या केवळ सौम्याला टोमणे मारून तिचा अपमान करत नव्हत्या, तर तिच्या विरुद्ध आपल्या नवऱ्यांना उभंही करत होत्या. त्या दोघी आता कोणत्याही प्रकारे सौम्याला आणि सुमितला घराबाहेर काढण्याच्या तयारीत होत्या. सौम्या या वागणुकीने खूपच संतप्त झाली होती. तिला लवकरात लवकर घर सोडून निघण्याची इच्छा होती. तिला हा त्रास सहन होत नव्हता. पण हे शक्य कसं होणार? तिच्या भावांनी दिलेला वाटा इतका अपुरा होता की त्यातून स्वतंत्र घर आणि नव्याने काम सुरू करणं अशक्य नव्हतं. सौम्या आणि सुमित या अडचणींनी खूपच त्रस्त झालेले होते. सुमितला तिच्या महागड्या सवयींना उरड घालणं फारच कठीण वाटत होतं. पण परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जात होती. सौम्या आणि सुमितची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. एक दिवस चिंता करत असताना सुमित म्हणाला की आपण परत भारतात जाऊया. त्याचं बोलणं ऐकताच सौम्याच्या चेहऱ्यावर एकदम हसू फुललं. ती म्हणाली, अरे हो, हे मी पूर्णपणे विसरलेच होते. आता आपलं काम एका क्षणात होईल. सुमित तिच्या हसण्याचं कारण समजून न बघताच म्हणाला, असं काय आठवलं तुला? तू जणू असं बोलतेस जसं तुला एखाद्या खजिन्याची चावीच मिळाली आहे. सौम्या त्याच्याकडे हसतच म्हणाली, सुमित, अगदी तसंच म्हण. भारतात तुझ्या आईवडिलांच्या मालमत्तेत जो तुझा हिस्सा आहे त्याचा विचार केला आहेस का? तोच आता आपल्याला उपयोगी पडणार आहे. सुमित या गोष्टीबद्दल विचार करू लागला. त्याला कल्पना नव्हती की हे खरोखरच शक्य होईल का, पण सौम्याच्या बोलण्यात काहीतरी विचार करण्यासारखं नक्कीच होतं. सौम्या म्हणाली, सुमित, त्या प्रॉपर्टीचा उपयोग आपण आता नाही केला तर तो कधी करणार? मी भारतात राहायला इच्छुक नाही. त्यापेक्षा आपण आईकडून आपला वाटा घेऊन इथेच नव्याने जीवनाची सुरुवात का करू नये? सुमित आश्चर्याने म्हणाला, नाही सौम्या, प्रॉपर्टीत आपला हिस्सा नक्कीच आहे, पण मी आईला तो विकायला सांगूच शकतो. सौम्या म्हणाली, पण सुमित, हाही विचार तर कर की आपल्याजवळ आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. या परिस्थितीत हेच उत्तम होईल. सुमित थोडा विचार करत म्हणाला, एक पर्याय आहे सौम्या, आपण इथेच राहून नोकरी करायला सुरुवात का करू नये? आणि घराचा करायचा तर आपण भाड्याच्या घरातही राहू शकतो ना? सौम्या थोडी खळवळून म्हणाली, सुमित, नोकरी करणं माझ्या स्वभावात नाही आणि फक्त तुझ्या नोकरीवर आपले खर्च भागतील असं तरी मला वाटत नाही. जर तू डॉक्टर किंवा इंजिनियर असता तर ती गोष्ट वेगळी होती. आणि माझ्या भावांनी ज्या पद्धतीने आपल्याला घराबाहेर काढलं आहे त्यानंतर तर मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण त्यांच्या आधाराशिवायही असे आरामात राहू शकतो. सुमित अजूनही संभ्रमात म्हणाला, पण सौम्या, वडिलांच्या जाण्यानंतर आपण आईला एकही फोन करून तिची साधी चौकशी सुद्धा केली नाही आणि आता अचानक तिला जाऊन सांगू की मला माझा वाटा हवा आहे, मला हे योग्य वाटत नाही. सौम्या म्हणाली, त्यात चुकीचं काय आहे सुमित? शेवटी तू त्यांचाच मुलगा आहेस ना? लवकरच मोठ्या भावाला फोन कर, त्यांना देखील वाटा हवा असेलच. शेवटी पैशांचा मोह कोणाला नसतो. ते आपली हक्काची संपत्ती घेतल्याशिवाय
गप्प बसतील असं तरी मला वाटत नाही. सुमित म्हणाला. सौम्या, भाऊने यापूर्वी अमेरिकेत येऊन अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्या असल्या तरी आता त्याच्याकडे खूप चांगली नोकरी आहे. त्यांना कशाचीही कमतरता नाही. सौम्या निर्धाराने म्हणाली. तू एकदा बोलून तर बघ, मी लगेच फोन लावते. सौम्याने फोन लावला आणि जेव्हा अमित सोबत सुमितची चर्चा झाली तेव्हा त्याला जे ऐकायला मिळालं ते ऐकून तो थक्क झाला. कारण अमितने खूप प्रयत्न करून मिळवलेली नोकरी आता गेली होती. खूप प्रयत्न करूनही त्याला दुसरी चांगली नोकरी मिळत नव्हती. अखेर उदरनिर्वाहासाठी त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्यातही सतत तोटाच होत होता. तो तर आधीच भारतात जाऊन आईकडून मदत मागायचा विचार करून बसला होता. भाऊंच्या एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांनी एकत्र घरी जाऊन आपला वाटा मागण्याचा निर्णय घेतला. आज अमित तब्बल 8 वर्षांनी आणि सुमित 6 वर्षांनी आपल्या घरी परतत होते. एअरपोर्टवर उतरल्यावर त्यांनी टॅक्सी घेतली आणि घराकडे निघाले. टॅक्सीत बसून ते आपल्या शहराच्या त्या रस्त्यावरून आणि गल्लीबोळातून जात होते जिथे कधी काळी ते बिनधास्तपणे भटकत असायचे. जणू कालच्याच गोष्टी असाव्यात इतकी स्पष्ट आठवण त्यांना येत होती. सुमित म्हणाला. ते दिवस किती सुखाचे आणि आनंदाचे होते ना. कोणती चिंता ना कोणती अडचण, कारण त्या सगळ्या अडचणी आई आणि बाबा स्वतःच्या खांद्यावर घेत होते. आपल्यावर कधीही संकट आलं तर ते त्यांच्यासमोर भिंत बनून उभे राहत होते. जोपर्यंत ते आपल्यासोबत होते तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण जाणवलीच नाही, कारण त्यांच्या पालकांनी सगळ्या अडचणींना स्वतः स्वीकारलेलं होतं. मात्र प्रगती, संपन्नता आणि पैशाच्या लोभापायी ते केव्हाच आपल्या जन्मदात्यांना सोडून दूर निघून गेले होते. आज त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते जेव्हा त्यांची टॅक्सी घराच्या दरवाजासमोर येऊन थांबली आणि ते टॅक्सीतून खाली उतरले. तेव्हा घराचं दृश्य पाहून ते दोघेही आश्चर्यचकित झाले. घराभोवती सणासारखं वातावरण दिसत होतं. आश्चर्याने अमित आणि सुमित एकमेकांकडे पाहत होते. त्यांची नजर पुढच्या फलकावर गेली जिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, श्री श्यामलाल मेमोरियल स्कूल. खरं तर मालतीजींनी घराची दुरुस्ती आणि नूतनीकरण करून ते एका शाळेत रूपांतरित केलं होतं. आजच्या काळात जिथे शाळा शिक्षणाचे मंदिर न राहता फक्त एक व्यापार बनलं होतं, तिथे मालतीजींनी आपल्या सखी रेखाच्या मदतीने एका अशा शाळेची स्थापना केली जिथे अत्यंत कमी फी आकारली जात होती आणि गरीब लोकांसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात होते. एवढेच नव्हे तर त्या मुलांना एक वेळचं अन्नही दिलं जात होतं. काळ जसजसा पुढे गेला तसतशी इतर लोक आणि सामाजिक संस्थांना जेव्हा समजलं की मालतीजी गरीब मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं आहे, तेव्हा ते मदतीसाठी पुढे आले. हळूहळू हा उपक्रम खूप वाढत गेला. शाळेसाठी एक ट्रस्टही स्थापन करण्यात आली. शाळा सुरू झाल्यानंतर 2 वर्षांनी शेजारची इमारत खरेदी करून तीही शाळेत सामील करण्यात आली. आज त्यांच्या शाळेचा वार्षिक उत्सव दिन होता जिथे शहराचे महापौर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आज त्यांच्या शाळेची गणना शहरातील नामांकित शाळांमध्ये होत होती. एवढंच नव्हे तर त्यांच्या प्राथमिक शाळेला माध्यमिक शाळा करण्याची मान्यता देखील मिळाली होती. त्यामुळे आज मालतीजी फारच आनंदी होत्या. शाळेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला होता. वार्षिक उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर मालतीजी निवांत बसल्या होत्या. तेव्हाच अचानक त्यांना समोर त्यांची दोन्ही मुलं दिसली. प्रथम दर्शनी त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यांनी विचार केला, हे डोळ्यांचं काहीतरी भास तर नाही. पण जेव्हा दोघांनी पुढे येऊन त्यांचे चरण स्पर्श केले तेव्हा त्यांना खात्री झाली की त्यांची दोन्ही मुलं खरोखरच त्यांच्यासमोर उभी आहेत. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे त्यांना दोन्ही मुलांचे चेहरे धुसर दिसू लागले. स्वतःला सावरत त्यांनी डोळे पुसले आणि म्हणाल्या, वाटते रस्त्यात चुकून आलात तुम्ही दोघं, नाहीतर आजवर तर आईची आठवणही कधी आली नाही. तुम्हाला एवढे व्यस्त झालात की वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा तुमच्याकडे येण्यासाठी वेळ नव्हता. दोघंही मुलं खाली मान घालून आईच्या शब्दांना गप्प राहून ऐकत होती.
काही वेळ तिथे शांतता पसरली. मग मालतीजी म्हणाल्या, बरं हे सगळं जाऊ दे, पण मला सांगा कसे आहात तुम्ही दोघं? तेव्हा अमित म्हणाला, आई आम्ही ठीक आहोत. तेवढ्यात सुमित हळूच आवाजात म्हणाला, आई तू कशी आहेस? हो बाळा मीही ठीक आहे. एक वेळ अशी होती जेव्हा तुमची आई पूर्णपणे तुटून गेली होती, पण आता स्वतःला सावरायला शिकली आहे तुझी आई. मालतीजी म्हणाल्या, तुम्ही बसा, मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करते. असं म्हणत त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात जाताना त्यांनी नौकराला आवाज दिला. दुसरीकडे सुमित अमित अजूनही गोंधळात होते. त्यांनी तर असं गृहीत धरलं होतं की जुन्या काळातलं त्यांचं घर आता एका खंडराच्या स्वरूपात असेल, ज्याला विकून ते दोघं आपापला हिस्सा घेऊन परततील. पण समोर त्यांनी पाहिलं की 3 मजली इमारत दिमाखात उभी आहे, जिथे एक प्रायमरी स्कूल अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे. हे सगळं पाहून अमित म्हणाला, सुमित आपल्या योजनेवर तर पार कोलमडल्यात. कधी विचारही केला नव्हता की आपली आई असं काही करेल. सुमित म्हणाला, पण मागावं तर लागेलच ना. सौम्या तर चांगल्या मोठ्या रकमेसाठी आशा लावून बसली आहे. जर पैसे घेऊन गेलो नाही तर ती मला गिळून टाकेल. हो सुमित, पण पैशांची गरज आहे. हे बघ, मुलं कितीही मोठी झाली तरी आईसमोर ती मुलंच राहतात. घरातला हिस्सा न मिळाला तरी निदान दुकानाचा हिस्सा तरी मिळायलाच हवा. थोड्याच वेळात मालतीजींनी जेवणाची व्यवस्था केली आणि सगळे एकत्र बसून जेवायला बसले. जेवताना अमित आणि सुमित गोंधळलेले होते हे मालतीजींनीही ओळखलं, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. सर्वांचे जेवण झाले. तेवढ्यात अमित म्हणाला, आई आम्हा दोघांना तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा मालतीजी म्हणाल्या, मी समजते बाळा तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण बाळा ज्या गोष्टीसाठी तुम्ही इकडे आला आहात मी तुम्हाला अजिबात मिळणार नाही. दोघं भावंड आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागले. तेव्हा मालतीजी म्हणाल्या, तुमच्या आईला विसरू नका. तुमच्या लहानपणापासून तुमच्या प्रत्येक हालचालींशी मी परिचित आहे. मी काही समजत नाही का की तुम्ही इकडे तुमचा हिस्सा मागायला आला आहात. मालतीजींच्या या शब्दांनी सुमितच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. पण बाळा आता ना या घरात तुमचा काही हिस्सा आहे ना तुमच्या बाबांच्या दुकानात. दुकान तर आम्ही त्याच वेळेस विकून टाकलं होतं जेव्हा तुमचे बाबा सतत आजारी राहू लागले होते. त्यावेळी त्यांच्या उपचारांसाठी पैशांची गरज होती आणि त्यातून उरलेल्या पैशांनी मी हे घर दुरुस्त करून त्यात एक शाळा सुरू केली. आता हे घर मी शाळेच्या ट्रस्टच्या नावावर केलं आहे, जेणेकरून मी या जगातून जाण्यानंतरही ही शाळा अशीच चालू राहील. अमितने चिडून विचारले, पण आई तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? त्या म्हणाल्या की बाळा माझ्या जीवनात पैसा कालही महत्त्वाचा नव्हता आणि आजही नाही. माझी तर फक्त एकच इच्छा होती की आपलं घर आपल्या मुलांच्या अस्तित्वाने उजळून निघावं. पण ज्यांच्यासाठी हे मोठं घर उभं केलं ते मुलं परदेशात जाऊन स्थायिक झाले. तुमच्या बाबांच्या जाण्यानंतर एकटेपणा सहन करणं माझ्यासाठी कठीण झालं होतं. रिकामं घर अक्षरशः खायला उठायचं. म्हणूनच ठरवलं लोकांची मदत घेऊन थोडं पुण्य कमवावं आणि समाजसेवेसाठी स्वतःला वाहून टाकावं. त्यातून आयुष्यालाही काही अर्थ मिळेल. आणि पहा मी एक पाऊल पुढे टाकलं तर देवानेही माझी साथ दिली. आजकाल कसा वेळ जातो कळतही नाही. एकटेपणा आता माझ्या आसपासही फिरकत नाही. आणि हो बाळा ही गोष्ट तर तुम्हीच मला शिकवली होती की मुलं मोठी झाली की त्यांना त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या मनावर जगू द्यावं. त्यांना आपल्या पायाला बांधून ठेवू नये. मी फक्त तुमच्या शिकवणीवर अंमल केला आहे. तेवढ्यात राजूने येऊन सांगितलं, मॅडम तुम्हाला कोणीतरी भेटायला आला आहे. मालतीजी म्हणाल्या की ठीक आहे, त्यांना ऑफिसमध्ये बसायला सांग, मी येते. चला बाळा मला थोडं काम आहे, ते करून मी परत येते. तोपर्यंत तुम्ही आराम करा. असं म्हणत मालतीजी तिथून निघून गेल्या. मालतीजींचे उत्तर ऐकून अमित आणि सुमितचे मन रागाने भरून गेले. त्यांना स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं, पण त्याच वेळेस त्यांच्या आईच्या आत्मनिर्भरतेने त्यांना आश्चर्यचकित केले. दुसऱ्या दिवशी दोघेही आपले सामान घेऊन आईशी न बोलता अमेरिकेला निघून गेले.
ही कथा आपल्याला काय शिकवते तर प्रत्येक आईवडिलांना हे शिकवते की जर तुमची मुलं तुमच्यासोबत अशा प्रकारे वागू लागले तर तुम्ही स्वतःला त्रास न देता त्या परिस्थितीवर मात केली पाहिजे आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करायचा कधीच सोडला नाही पाहिजे। ही कथा प्रत्येक मुलांना हे शिकवते की आईवडील म्हातारे झाले की त्यांच्यासाठी ओझे आहेत असं समजू नये, तर त्यांना कमी समजू नका। ते त्यांच्या आयुष्याची जबाबदारी उचलू शकतात आणि स्वतःचं नवीन जग उभारूही शकतात। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह।